ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। देशभरात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत आहेत। 10 दिवस गणपती बाप्पाची आरती करून पूजा करून गणपती बाप्पाची सेवा केल्यानंतर आता सर्वत्र गणपती बाप्पाला निरोप देण्यात येतोय। आणि आपण ही दृश्य पाहतो आहोत लालबागच्या राजाची अलोट अशा प्रकारची गर्दी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी। तर यानंतर आता थेट जाऊयात पुण्याला। श्वेता माझी सहकारी हा पुण्यातला गणेशोत्सव त्याच्या मिरवणुका विसर्जन मिरवणुका अलका टॉकीजच्या चौकातनं आपल्यापर्यंत घेऊन आली आहे। श्वेता, कसा उत्साह दिसतोय पुण्यात? मिलिंद, अलका टॉकीज चौकापर्यंत अजून मिरवणूक पोहोचायची आहे। हळूहळू मानाचा पहिला कसबा गणपती हळूहळू पुढे सरकलाय। आता आपण कुंटे चौकात आहोत आणि एक एरियल अँगलने एक टॉप व्ह्यूने आपल्या प्रेक्षकांना ही सगळी मिरवणुकीची दृश्य दाखवतोय। आता मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी हा जस्ट लक्ष्मी रोडवरनं पास झालेला आहे। तो आता हळूहळू जाऊन अलका टॉकीज चौकापर्यंत पोहोचेल। त्यानंतर माझ्या मागे गुरुजी तालीम मानाचा तिसरा गणपती तो सुद्धा येतोय। अगदी वेगवेगळ्या प्रकारची ढोल पथकं आहेत, त्यात वेगवेगळ्या थीम यावर्षी आपल्याला बघायला मिळत आहेत। आता आपण दृश्यात बघतोय ती समर्थ ही थीम आहे। भगव्या रंगाचे कपडे सगळ्यांनी धारण केलेत आणि ढोल ताशांचा अत्युच्च गजर सध्या पुण्याच्या या लक्ष्मी रस्त्यावरती सुरू आहे। आणि प्रत्येक ढोल ताशा पथकाच्या वादनाला तितक्याच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद सुद्धा या सगळ्या भक्तांकडून दिला जातोय। टाळ्यांचा गजर, अगदी शिट्ट्या होत आहेत। अर्थात याचं कारण म्हणजे अतिशय सगळं भारावून गेलेलं हे सगळं वातावरण आहे। आणि ही सगळी दृश्य लक्ष्मी रस्त्यावरची मानाचा तिसरा गणपती आता येतोय मागणं। हळूहळू एक एक करून मानाचा पहिला कसबा, दुसरा तांबडी जोगेश्वरी, तिसरा गुरुजी तालीम, त्यानंतर तुळशीबाग येईल, मग केसरीवाडा, असे एक एक करून हे गणपती अलका टॉकीज चौकापर्यंत पोहोचतील। आणि त्यानंतर दगडूशेठ हलवाई गणपती हा मागच्या वर्षीपासून रात्री 11-12 वाजता न निघता तो आता दुपारी 4 वाजता निघायला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बाबूगेंवरचे अखिल मंडई, त्यासोबत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती हे देखील हळूहळू निघतील। आणि तासन तास ही पुण्याची विसर्जन मिरवणूक चालेल। तरुणाईची गर्दी तर तुफान आहे। रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे या मिरवणुकीच्या दुतर्फा इतकी प्रचंड गर्दी आहे आणि इतकं ऊन आहे तरी सुद्धा त्याची तमाम न बाळगता या तळपत्या उन्हात सुद्धा तितक्याच जल्लोषात या ढोल ताशा पथकाला दाद दिली जाते। रसिक पुणेकरांकडून, पुणेकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण देशातून ही मिरवणूक पाहण्यासाठी लोक येत असतात। आणि आपण देखील न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून या सगळ्या मिरवणुकीतले सगळे अपडेट क्षणचित्र आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतोय शिस्तबद्ध। म्हणजे आता सकाळी 9:30 ते 10 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे, मात्र अतिशय शिस्तबद्ध ही या मिरवणुका सुरू आहेत। अनेक वर्ष तू सुद्धा टीव्हीच्या स्क्रीनवर स्टुडिओतनं या सगळ्या विसर्जन मिरवणुका गणपतीचा गणेश भक्तांचा उत्साह कव्हर करतेस, पण प्रत्यक्ष पुण्यात लक्ष्मी रोडवर हे सगळं कव्हर करताना एक वेगळं चैतन्य निर्माण होतं, आपल्यातही एक वेगळा उत्साह निर्माण होतो। पुणेकरांचा उत्साह तर आपण टीव्हीच्या माध्यमातून पोहोचवतोच, पण प्रत्यक्ष त्या क्षणाचा साक्षीदार होणं तिथे उभं राहून कसं वाटतंय? बरोबर आहे, कारण एक वेगळंच वाटतंय। आपण स्टुडिओमध्ये थांबून ही सगळी दृश्य पाहणं वेगळं आहे आणि प्रत्यक्ष त्या मिरवणुकीमध्ये त्याचा भाग असणं ही गोष्ट वेगळी आहे। आणि म्हणूनच मी स्वतः सुद्धा खूप एन्जॉय करते ही मिरवणूक, या ढोल ताशा पथकांचे नाद, आवाज। तिसऱ्या मानाचा जो गणपती, ज्याला पुण्याचा राजा असं म्हणतात, तो गुरुजी तालीम गणपती येतोय। आणि या गुरुजी तालीम गणपती जेव्हा मिरवणुकीमध्ये येतो तेव्हा फक्त या एकमेव गणपतीच्या मिरवणुकीमध्ये गुलाल उधळला जातो। अदरवाईज अख्ख्या मिरवणुकीमध्ये कोणत्याही गणपतीसाठी गुलाल उधळला जात नाही। फक्त एकच पुण्याचा राजा, तिसरा गणपती, गुरुजी तालीम, आणि तिथेच फक्त गुलालाची उधळण होते। ही गुरुजी तालीमची खास ओळख आहे। आणि बाकी प्रत्येक गणपती सोबत दणक्यात एक दणदणीत ढोल पथक आहे, एक नाही तर अनेक ढोल पथकं आहेत, ज्याची प्रॅक्टिस, ज्याचा सराव कित्येक गेले महिने या सगळ्या लोकांनी केलेला आहे। आणि तो आज अखेर दिवस आला। सकाळी 10 वाजल्यापासून ढोल ताशा पथकातले जे वादक आहेत अगदी जीव तोडून ही वाद्य वाजवतायत आणि त्याला पुणेकरांचा सुद्धा दुतर्फा उभा असलेला पुणेकरांचा खूप दमदार
प्रतिसाद देखील मिळतोय. प्रत्येक वादन झालं की टाळ्या आणि शिट्ट्या येत आहेत आणि हे सगळं एन्जॉय करण्यासाठी, हे सगळं प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी, हे सगळे पुणेच काय, महाराष्ट्रच काय, देश काय, अगदी विदेशातून सुद्धा पाहुणे आज पुण्यामध्ये आलेले आहेत, खास पुण्यातली पारंपरिक शिस्तबद्ध ही मिरवणूक पाहण्यासाठी. श्वेता, पुण्यातल्या गणेशोत्सव मिरवणुकीच्या विसर्जन मिरवणुकीत एक वैशिष्ट्य जसं ढोल ताशा पथकं आहेत तशी ही ध्वज पथकं सुद्धा आहेत की जी तुझ्या कॅमेऱ्यातनं आपल्याला दिसत आहेत. या ध्वज पथकांच्याबद्दल काय सांगशील? या ध्वज पथकाचं एक शिस्तबद्ध संचलन असतं. जसे ढोल ताशाचे आवाज असतात त्याच्या तालावरती हे ध्वज पथक अगदी फास्ट किंवा स्लो, वेगाने किंवा हळुवारपणे त्यांचे जे पायाच्या मुवमेंट्स असतात किंवा ध्वज उंचावण्याच्या किंवा नाचवण्याच्या ज्या मुवमेंट्स असतात त्याची देखील प्रॅक्टिस त्यांनी गेले कित्येक महिने केलेली असते. आणि तेव्हा लयबद्ध एका तालात, एका सुरात जेव्हा ही ध्वज पथकं नाचवली जातात किंवा ध्वज नाचवले जातात तेव्हा त्यांची एक लय, एक ताल बघायला सुद्धा आपल्याला खूप मजा वाटते आणि त्याची एक शिस्त आपल्याला दिसते. पुण्याच्या नदीकाठी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी गेले कित्येक महिने याची प्रॅक्टिस सुरू होती, सराव सुरू होता आणि आज अतिशय आपण म्हणतो ना एक वेल प्रॅक्टिस्ड आणि एक परफेक्ट ध्वज पथक, ध्वज नाचवणारे हे सगळे तरुण तरुणी आहेत आज आपल्याला दिसत आहेत. प्रत्येकाच्या पायामध्ये शूज असतात, काही सलवार कुर्ते घातलेले आहेत, काही आता हे समर्थ पथक जे आपल्याला समोर दिसतंय त्यांनी एक वेगळाच पेहराव केलाय. म्हणजे भगव्या रंगाच्या नऊवारी साड्या, भगव्या रंगाचे जे आहे, कारण त्यांची थीमच तशी आहे. एक पुढे जो गणपती गेला मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी, त्या ठिकाणी एक समर्थ नावाची जी थीम होती, त्यानंतर आता तिसरा जो आलाय गुरुजी तालीम, त्या गणपती समोर सुद्धा हे समर्थ पथक आपलं वादन सादर करतंय. ऊन सावलीचा खेळ सध्या सुरू आहे. सावली आली की जरा जीव सुखावतोय, मात्र तरी देखील ऊन असलं तरी देखील त्याची तमा न बाळगता हे सगळे पुणेकर दुतर्फा तितक्याच जल्लोषात उभे आहेत. या उन्हात सुद्धा अगदी डान्स करतायत, नाच करतायत ढोल ताशा पथकाच्या या तालावरती आणि ध्वज पथकाला पण. खरंच जबरदस्त आहेत, मोहून टाकणारी अशी ही पुण्यातली दृश्य आहेत. तू सांगत होतीस त्याप्रमाणे तांबडी जोगेश्वरी या गणपतीच्या मानाच्या गणपती पाठोपाठ आता गुरुजी तालीम आणि बाकीचेही सगळे मानाचे गणपती हळूहळू पुढे येत राहतील. पण या ढोल पथकातल्या तरुणाईच्या उत्साहाबद्दल काय सांगशील? कारण जवळपास महिनाभराचा जबरदस्त सराव आणि तो क्षण जेव्हा येतो, जेव्हा गणपतीच्या समोर आपली सेवा सादर करायची असते, आपलं वादन सादर करायचं असतं. अनेकदा अलीकडे असं म्हटलं जातं की आजच्या तरुणाईला पारंपरिक वाद्य किंवा अन्य गोष्टींचं आकर्षण नाही, पण ही तरुणाई ज्या उत्साहाने ढोल वाजवते, ज्या उत्साहाने ताशा वाजवते, ज्या उत्साहाने ध्वज नाचतात ना, आ हा हा हा, काय वर्णन करशील त्याचं? आत्ता इथे बघून जसं तुम्हाला वाटतंय ना तसंच अगदी मला त्याच्यापेक्षा 4 पटीने. याचं कारण म्हणजे मी प्रत्यक्ष हे सगळं बघतेय. ढोल वादनाचं म्हणायला गेलं तर अगदी ढोल कमरेला बांधलेला आहे तरी सुद्धा उड्या मारून जे काही ढोल वाजवतायत म्हणजे अर्थात ते सरावाशिवाय शक्य नाहीये, मात्र आजच्या दिवसाला त्यांचा उत्साह 4 पटीने वाढलेला आहे. त्यासोबत डान्स पथक आहे, तरुणी आहेत, खास करून ज्या डान्स पथकात आहेत त्या सुद्धा अगदी उड्या मारून म्हणजे म्हणतो ना त्यांच्या अंगात उत्साह 4 पटीने संचारलेला आहे. आणि त्यामुळे मिरवणूक सुरू झाल्यापासून ते मिरवणूक संपेपर्यंत असाच उत्साह शिगेला पोहोचलेलाच राहणार आहे. मध्येच उंचावलेले ढोलांचे आवाज, त्यानंतर
हळुवार मग परत एक लयबद्ध अशा पद्धतीने वेगवेगळी फॉर्मेशन्स आपल्याला या ढोल पथकाची सुद्धा ऐकायला मिळत आहेत। उत्साह म्हणाल तर अजिबात म्हणजे विचारायलाच नको, कारण इतका ज्यांच्या हातात ध्वज आहेत त्यांचा सुद्धा, ज्यांच्या कमरेला ढोल बांधलेले आहेत त्यांचा सुद्धा, ज्यांच्या हातामध्ये झांजा आहेत त्यांचा सुद्धा अगदी जितका सरावामध्ये नसेल त्याच्यापेक्षा जास्त उत्साह आज महत्वाच्या दिवशी, कारण जेव्हा त्याचं सादरीकरण हे आजच्या महत्वाच्या दिवशी करायचं होतं आणि म्हणूनच आज संपूर्ण दिवस हे असेच उत्साहपूर्ण भरलेले तरुणाईच्या जल्लोषानं लक्ष्मी रस्ता सध्या नटलेला असं म्हणायला हरकत नाही आणि ते थेट अलका चौकापर्यंत कितीतरी तास ही मिरवणूक चालणार आहे। मात्र मानाच्या गणपतीची मिरवणूक ही साधारण दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत विसर्जित होतात गणपती। मात्र ही यंदाची मिरवणूक थोडी लांबलेली दिसते, कारण आता 2 वाजून गेलेले आहेत। मात्र तरी देखील मानाचे गणपती हे अजूनही मिरवणुकीतच आहेत, त्यामुळे अलका चौकात पोहोचायला अजून थोडासा वेळ लागणार आहे आणि त्यानंतर गणपती विसर्जित व्हायला सुद्धा अंदाजे थोडासा वेळ लागेल। मिलिंद, श्वेता, पाठीमागच्या बाजूला थोडंसं पुढे ही दृश्य आता आपल्याला दिसत आहेत। पहिलं पथक जे होतं ते भगव्या कपड्यात होतं, याच्या पाठीमागचं पथक हे पांढऱ्या कपड्यात आहे आणि त्यांच्या हातात भगवे ध्वज आहेत आणि त्याच्या पाठीमागे तू म्हणालीस त्याप्रमाणे गुलाल उधळत पुढचा मानाचा गणपती हळूहळू या मिरवणुकीत पुढे सरकतोय। पण खरंच या तरुणाईचा उत्साह जबरदस्त आहे, त्याला काही तोड नाही आणि हा उत्साह आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवतो आहोत। हा श्वेता, बोल बोल। आणि सांगू का की जे ढोल वाजवणारे किंवा ध्वजपथक म्हणजे ध्वज नाचवणारे आहेत, जे ताशा वाजवणारे आहेत, त्यांच्या इतकाच उत्साह जे बाजूला दुतर्फा उभे राहून जे बघायला आलेत ना त्यांचा सुद्धा सॉलिड उत्साह आहे। कारण जसं ढोल वाजतोय, जसे ताशे वाजतायत, जसे बँड पथक, कारण कसबा गणपती सोबत आणि गुरुजी तांबडी जोगेश्वरी सोबत एक पारंपरिक बँड पथक असतं, तर त्या बँड पथकात सुद्धा ही तरुणाई अक्षरशः नाचत होती। म्हणजे गर्दी आहे, उभं राहायला जागा नाही, मात्र तरी सुद्धा त्यांना त्या परिस्थितीत सुद्धा अगदी स्वतः एन्जॉय करत, ते म्युझिक एन्जॉय करत, ती मिरवणूक एन्जॉय करत हे सगळे तरुण नाचत होते। ही दृश्य आम्ही थोड्या वेळापूर्वी प्रत्यक्ष पाहिली आणि आता हा गुरुजी तालीम हा हळूहळू कुंटे चौकात येतोय। लक्ष्मी रस्त्यावरती असलेले कुंटे चौक। थोडंसं आपण मुंबईत जाऊयात, लालबागच्या राजाचं विसर्जन मिरवणुकीत, पण पुन्हा पुण्यात आल्यानंतर तू जिथे उभी आहेस त्यांच्याही काही प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला आवडतील। आपण आता लालबागच्या भागात परत पोहोचलेलो आहोत आणि अशीच एक सुंदर आणि भव्य मूर्ती लालबाग परिसरातून हळूहळू या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून पुढे जाताना आपल्याला दिसते आहे। एका हातात सुदर्शन चक्र आणि दुसऱ्या हातात परशु अशी ही भव्य मूर्ती। तर आपण आता ही दृश्य पाहतो श्रॉफ बिल्डिंगच्या परिसरातली। इथे येणाऱ्या सर्व मानाच्या गणपतींवर, सर्व मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अशा प्रकारे पुष्पवृष्टी केली जाते, गुलालाची वृष्टी केली जाते आणि ही लालबागच्या राजाची लाईव्ह मिरवणूक आपण आता पाहतो आहोत। खास ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली ही दृश्य, गणेश भक्तांचा जबरदस्त उत्साह, याला तोड नाही। आणि श्रॉफ बिल्डिंगच्या इथे आता अनेक वर्षांची परंपरा आहे, म्हणजे जितके वर्ष मी लालबागच्या राजाची किंवा मुंबईतली ही गणपतीची मिरवणूक पाहतो आहोत, गेल्या 40 वर्षात मला या उत्साहात कुठेच कमतरता जाणवली नाही। खरं तर वर्षागणिक हा उत्साह वाढतानाच दिसतोय। लालबागच्या राजाचे भक्त अक्षरशः हजारो गणेश भक्त लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी त्याच्या या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले आहेत। आपण ही दृश्य जर का पाहिली आणि
साधारणपणे अंदाज घेतला तर 25 ते 30 हजारपेक्षा जास्त लोक कदाचित या विसर्जन मिरवणुकीत आणि या विसर्जन मार्गाच्या दुतर्फा उभी राहिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। फुलांची उधळण, पताकांची उधळण आणि लालबागचा राजा हळूहळू पुढे जात मुंबईकरांवर कृपादृष्टी ठेवत मुंबईकर आवर्जून बाप्पाला निरोप देताना म्हणतात की ही कृपादृष्टी मुंबईवर कायम राहू दे। ही मुंबई कष्टकऱ्यांची मुंबई आहे, ही मुंबई मेहनत करणाऱ्यांची आहे। जो जो या मुंबईत येतो आणि मेहनत करण्याची तयारी ठेवतो त्याला ही मुंबईचे हे गणपती बाप्पा कायमच आशीर्वाद देतात। जशी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्राच्या अन्य भागात विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत तशाच संभाजीनगरमधल्या विसर्जन मिरवणुकीत विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या सोबत आणि कार्यकर्त्यांच्या सोबत फुगडी खेळली। संभाजीनगरमधली सुद्धा ही विसर्जनाची मिरवणूक विशेष असते। छत्रपती संभाजीनगरमधल्या मानाच्या गणपतीचं विसर्जन सुरू झालेलं आहे। माजी महापौर घोडेले, विरोधी पक्षनेते विधान परिषदेतले अंबादास दानवे यांच्यासह संभाजीनगरमधले सर्वसामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने या मिरवणुकीत सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि आपण लालबाग आणि संभाजीनगरची ही दृश्य पाहतो आहोत। तर आता आपण टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला जी दृश्य पाहतो ती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरच्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं। थोड्या वेळापूर्वी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत फडणवीस कुटुंबियांनी आपल्या घरी मोठ्या कौतुकानं प्रतिष्ठापना केलेल्या गणपती बाप्पाला निरोप दिला। देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतल्या सागर या शासकीय निवासस्थानी एक छोटा हौद तयार केला जातो। या कृत्रिम हौदामध्ये या शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात येतं। मुंबईतल्या अनेक समुद्र किनाऱ्यांवर जसं थेट समुद्रात गणपती बाप्पांचं विसर्जन होतं तसंच काही ठिकाणी कृत्रिम तलाव, छोटे हौद तयार केले जातात। जसं गिरगाव चौपाटी एक महत्त्वाचं ठिकाण आहे की जिथे मोठ्या गणेश मूर्तींचं विसर्जन होतं, तसंच अंधेरीच्या समुद्र किनाऱ्यावर, जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात गणपती बाप्पा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे गणपती बाप्पा हे विसर्जनासाठी येतात। विजय वंजारामचे प्रतिनिधी त्यांनी आढावा घेतला, आपण पाहूया। आज अनंत चतुर्दशी आहे। आज बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आहे। मुंबईत आज सकाळपासून बाप्पाला निरोप देण्यासाठी सुरुवात झालेली आहे। सध्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीलाही सुद्धा सुरुवात झालेली आहे। सध्या मी उपनगरातील जुहू चौपाटी इथे आहे। माझ्या मागे पाहत आहेत की मोठ्या प्रमाणात बाप्पाला निरोप देण्यासाठी इथे जमलेले आहेत। जुहू चौपाटीवर सध्या गणेश भक्तांकडून त्यांच्या डोळ्यात अश्रूही सुद्धा पाहायला मिळत आहे आणि एक आशा म्हणून त्यांनी बाप्पाला
एक पुढच्या वर्षी लवकर या असंही सुद्धा सांगत आहेत। तसंच या अनेक सार्वजनिक गणेश मंडळात मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे। त्याचमुळे मुंबईत यासह अनेक शहर भागातील गणपती विसर्जन तुम्हाला पाहायला मिळत आहे। अनेक अनंत चतुर्थीच्या निमित्ताने मुंबई गणपती विसर्जन सुरू आहे। गणपती विसर्जन स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते। याच गर्दीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्त हा जो आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मुंबई महानगरपालिकाकडून सुद्धा ही जनरक्षक मेडिकल असा हा एक कॅम्प तिकडे उभारण्यात आलेला आहे। जनरक्षक सुद्धा ही यावर अनेक भाविकांवरती लक्ष ठेवून आहे, जेणेकरून कुठल्याही इजा होऊ नये आणि अग्निशमन दल सुद्धा ही तैनात आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजू सह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई। त्यामुळे जुहूच्या किनाऱ्यावरची ही दृश्य आपण काही काळापूर्वी पाहिली आणि पुन्हा एकदा लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत आपण सहभागी होऊयात। मयूर सिंहासनावर विराजमान झालेले लालबागचे राजा अतिशय डौलानं या सिंहासनाच्या वर फडकणारा भगवा ध्वज आणि हजारो गणेश भक्तांची गर्दी, उंचावलेले हात आणि मनोमन गणपतीरायाला साकडं घातलं जातंय की हे गणपती बाप्पा मुंबईकरांच्या आयुष्यात, या महाराष्ट्राच्या देशवासियांच्या आयुष्यात, तमाम गणेश भक्तांच्या आयुष्यात तू नेहमीच सुखाची बरसात करत असतोस, आमची सगळी विघ्न तू नेहमी दूर करत असतोस। तेव्हा हे 10 दिवस आम्ही केलेली सेवा, तुझ्या चरणाशी अर्पण केलेली सेवा ही तू गोड मानून घे आणि पुढच्या वर्षी नक्की लवकर ये, जेणेकरून अशाच उत्साहात, ज्या उत्साहात गेले 10 दिवस तुझी आरती केली, तुझी पूजा केली, तुझी भक्ती केली, तशीच आरती भक्ती करण्याची बुद्धी, तशी वेळ आम्हाला मिळू दे। असं म्हणत तमाम गणेश भक्त हे आपल्या लाडक्या बाप्पाला च्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेत। आणि थायलंडचा एक गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत, सुष्मिता बदाणे आमच्या प्रतिनिधी, त्यांनी बातचीत केली या गणपती बाप्पा बरोबर असलेल्या गणेश भक्तांशी। आपण पाहूया। थायलंडचे बाप्पा हे मुंबईत विसर्जनासाठी आले। हाऊ यू सेलिब्रेटेड गणेश फेस्टिवल? हाऊ वाज द एक्सपीरियंस? Very nice, and we also do this every year. Actually, we do every year in Thailand, but this is the first time that we do in Mumbai. How you plan your 10-day celebration and worship? We check first in front of the year, right? We check the date and then we plan. We book the hotel, book the flight, and we group for the people who devotee Ganesh, and then we come together. Here we see the two idols of Ganesha. Yes. What is the reason behind it? We can't make a decision because we love both. Okay, Yes. both the idols are very pretty, very beautiful. How you are going to do the Visarjan now? We're going to there, right? Yeah. Yeah. Before we start the Visarjan, we already puja in Thai language. थँक्यू सो मच। तर आपण बघतोय की अगदी पारंपरिक वेशभूषेमध्ये थायलंडचे हे सर्व नागरिक आहेत, ते आलेले आहेत। हाऊ यू सेलिब्रेटेड द गणेश फेस्टिवल? Like this, we also have a parade on the first day or the last day in Thailand. या तर आपण बघतोय की थायलंडचे हे सर्व बाप्पा आता विसर्जनासाठी निघालेले आहेत आणि या ठिकाणी त्यांचं विसर्जन आता केलं जाणार आहे। चौपाटी परिसरामध्ये थायलंडच्या राजाचं आगमन झालेलं आहे आणि आता विसर्जन होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश सह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। थायलंडमधले जे नागरिक मुंबईत राहतात त्यांनीही गणपती बाप्पाचं पूजन केलं 10 दिवस। थायलंड हा जगातला असा एक देश आहे की जिथे गणपतीची
अख्ख्या देशभरात पूजा केली जाते. गणपती बाप्पा हा त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असं दैवत आहे. थायलंडमध्ये म्हणूनच कदाचित हत्तीला सुद्धा विशेष मानलं जातं. हत्तीच्याबद्दल कायमच कृतज्ञता, प्रेमभाव थायलंडमधल्या नागरिकांच्याकडून जपला जातो. आणि अशाच एका सुंदर गणेश मूर्तीचं दर्शन घेऊयात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणूयात आणि एक छोटासा ब्रेक घेऊया.